इलेव्हन आणि राकेश प्रतिष्ठान गोटुली आयोजित ही स्पर्धा आहे. बाबा केदारनाथ चषक. आज केदारनाथचे जे भावी भक्त आहेत, आज गोटोली गावामध्ये जास्त त्यांचा प्रचार वाढलाय. फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वराज म्हात्रे, मयुरेश म्हात्रे आमच्या गावातला अगदी हे निश्चित भक्त झालेले आहेत. आणि होऊ नये. कारण त्यांची अगदी निस्वार्थ सेवा असते, निस्वार्थ प्रार्थना असते आणि निस्वार्थ पूजा करतायत. सातत्यानं सोमवार असो किंवा शनिवार असो त्यांच्या पोस्ट असतात Facebookवरती. परंतु आज स्वराज म्हात्रे मला तर वाटते, की मला जी माहिती भेटली सकाळी, की ओपनची स्पर्धा खेळण्यासाठी ट्रॉम्बेमध्ये गेलेला आहे. मुंबई ठिकाणी गेलेला. जाऊया मॅचकडे. गोलंदाज आहे पहिल्या ओव्हरला सुरुवात करतोय. अमित अमित पाटील एक फ्रंट लाईन गोलंदाज. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. ऑन राईडचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक होता. पोहोचला होता परंतु तो पकडला नाहीये. हीच तर मजा असते मित्रांनो. पावसाळी रबर बॉल स्पर्धेची. फुटबॉलपेक्षा या स्पर्धेमध्ये, या क्रिकेटमध्ये मजा येते. खास करून पावसाळ्यामध्ये. 2 धावांनी आपलं खातं कोरलं. मिथुन ऑफ द मार्क आणि 2 धावांना संघाचा श्री गणेश झालाय. ओहो! ही लाईन चांगली आहे. पडल्यानंतर हलकासा अल्मोस्ट कटरचा वापर केलाय. बाहेरच्या दिशेने निघत होता. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये म्हणजे डॉट बॉल आलाय अमित कडून. ओहो! फटका चांगला आहे. परंतु इलिव्हेशन जास्त प्राप्त झालं नाहीये. बघा दोन्ही टीम लक्ष द्या. पहिल्या ओव्हरमध्ये 2 प्लेयर कंपल्सरी पहिल्या इनिंगमध्ये तुमचे 2 प्लेयर आतमध्ये पाहिजे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. लक्षात घ्या. दोन्ही टीमला ही सूचना आहे. आता काय करू नका. परंतु इथून 2 प्लेयर तुम्हाला आतमध्ये ठेवायचेच आहेत. स्पर्धेतला नियम आहे. लक्षात घ्या पावसाचा आता थोडासा वेग कमी झालेला आहे. मगाशी विघ्नेश मडवी सरांनं पावसाच्या संदर्भात महत्वाची बातमी दिलेली आहे, की काल रात्रीपासून मुंबई शहरामध्ये, मुंबईच्या उपनगरामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे. आपली जी हेल्पलाईन आहे, ती अगदी कमी वेगाने धावते, उशिरा वेगाने धावते आणि अंधेरी सोबे पूर्णपणे बंद केलेले आहे. भरपूर ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि चाकरमान्यांची मात्र थोडीशी दमछाक होते. शाळकरी मुलांची सुद्धा, विद्यार्थ्यांची सुद्धा दमछाक होत झालेली आहे. भरपूर ठिकाणी पाऊस पडतोय. हो, इथे पहा बाउन्सरचा वापर, खांद्याचा वापर केलाय, जास्त उडाला त्यामुळे पंचांचा सिग्नल येतो महेंद्र पाटील. व्हाईट बॉल. त्यानंतर 1 फॉर दी ओव्हर सुद्धा वॉर्निंग दिली जाते. टीमची धावसंख्या स्कोर वरती आतापर्यंत व्हाईट प्लस 1 आहे. किती झालं? 6. यावेळेस पहा ऑन साइडला फक्त दिशा दिली. सिंगल मात्र मिळते मिथुनला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 7 रन. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. घनसोली 11 विरुद्ध जुईनगर 11. या दोन टीमच्या दरम्यान हा आजच्या स्पर्धेतला पहिल्या दिवसातला दुसरा सामना आपण अनुभवतोय. पहिला सामना राबाडे टीमने जिंकला. मेसीनं काय बॅटिंग केली. राज आणि त्या मॅच वरती राजच राहिलं त्याचं. 3 चेंडू राखून तो सामना जिंकला. फटका चांगला लेफ्ट ड्राईव्ह आणि ते लॉंग ऑनला दत्ता मोहितेच्या बॅटमधून येतोय. बॉल सीमारेषा पार. षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटमधून कसा अगदी गोड आवाज आला. ओव्हर पिच बॉल आणि त्याला एक चांगलं प्रत्युत्तर दिलंय. षटकार येतोय दत्ताच्या बॅटमधून. आणखीन एक चांगला फटका उडवण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक कव्हरचा क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. शॉर्ट कव्हर पॉइंटला मात्र झेल टीमला जातो आणि फलंदाज इथे बाद होईल दत्ता मोहिते. धक्का क्रमांक पहिला इथे लागत असताना जुईनगर टीमला दत्ता बाद होतोय. टीमची धावसंख्या स्कोर बनवते आतापर्यंत 11 धावा.
कठीण ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 13 धाबा. जुईनगर 11 या टीमच्या सुरुवात चांगली केली होती दत्ता मोहितेनं. लॉंगॉनला षटकार अगदी नेत्रदीपक फटका होता. डोळ्यांचं पाहणं फेडणारा फटका. त्यानंतर मात्र थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न बॅटची थोडीशी आतमध्ये करायला लागली. मिस्टामिक स्ट्रोक झाला. बॉल हवेत गेला आणि कव्हर पॉइंटला खूप चांगला झेल तिथे टिकला. निखिल मडबीनं तो झेल टिपलाय. नवीन फलंदाज अलंकार पाटील आलाय. उद्या आज आज बरोबरला दिलेच नाही पासून चालू आहे ना. कॉमेंट्री करताय मजा मजा ना हाय लाईव्ह मजा नाही तर थांबताना मी याला टेकले बघ ना टाकलं बघ बघ यावेळेस मग बॅकफुटात आडीपा बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉट विकेटला निखिल मडबी आहे त्यामुळे धाव येणार नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. त्यांची धावसंख्या आहे स्कोर वरती आतापर्यंत 14 धावा झालेल्या आहेत. कारण पहिल्याच ओव्हर मध्ये 13 आलो आहेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती विनीत. ओहो अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला. पिचिंग चांगली होती विनीतची. मिथुन साठी बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आला लगातार 2 चेंडू डॉट विनीत कडून. ओहो स्विंग केला वाह. अगदी उचली घेणारा बॉल म्हटल्यानंतर अगदी कटरचा चांगला वापर केला या बॉलवरती विनीतनं. आतमध्ये येणारा बॉल बीट करून चाललाय. विकेट किपर विशाल मडवीच्या हातामध्ये लगातार 3 चेंडू इथे निर्धाव टाकलेले आहेत. यावेळेस पहा आठव्या बॅटने ते पूल केला मिड विकेटला गॅप शॉट आखल्याने बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथुनच्या बॅटमधून येतो हा चौकार. याच फटक्याच्या शोधामध्ये होता परंतु 3 चेंडू त्याला गमवावा लागला आणि चौथ्या चेंडूवरती मिथुनच्या बॅटमधून आलाय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. इथे पाऊस सुरू झाला. विशाल मडवीची अचूक नेमबाजी डायरेक्ट हिट केल्याने ते फलंदाज रनआउटच्या रूपानं मिथून बाद होतोय. चांगल्या टच मध्ये होता. आता बॅट मधून त्याच्या रन यायला सुरुवात झाली होती परंतु रनआउटच्या रूपानं किती बाद झालाय. आणखीन एक धक्का जुईनगर या टीमला लागलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत फक्त 5. अप्रतिम गोलंदाजी विनीत कडून. इकॉनॉमिकल षटक हाताळलं. गुड इकॉनॉमिकल षटक. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्या होत्या. अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती जुईनगर टीमची 2 गडी बाद 18 धावा. 9च्या सरासरीनं धावा उभारण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. जुईनगर 11 या टीमनं आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण ओव्हर नंबर 3 चा खेळ आता सुरू आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज स्वप्नील शिंदे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक उभरता गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर त्यामुळे पंचांचा सिग्नल येते व्हाईट बॉल. पहिल्याच बॉल वरती आता एक अनुशासक रन प्राप्त केली जाते. दुसरा बॉल पडल्यानंतर अगदी उचली घेणारा बॉल अगदी पंचांचा इशारा ते बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते.
सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 20 षटक क्रमांक 30 प्रगती पथावर असताना जुईनगर 11 या टीमची धावसंख्या आहे 20. ओहो, इथे फ्लॅटला लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या वरून गेलाय. कुशंकी क्षेत्रामध्ये तिथे सिंगल प्राप्त होते. हा पंपूल करण्याचा प्रयत्न बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये आणि आणखीन एक सिंगल मिळते. फलंदाज अलंकारला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 22 रन. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा बाउन्सर आता मात्र व्हाईट बॉल चा इशारा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग सुद्धा आता स्वप्नील शिंदेसाठी असेल. या मॅच मध्ये पंचांची भूमिका तुम्ही पाहताय महेंद्र पाटील आणि उदय तांडेल जे सारसोलीचे आहेत. इथे पुन्हा एकदा पहा पंचांचा आता नो बॉलचा इशारा आलाय. स्क्वेअर लेगला जे उदय तांडेल सर आहेत त्यांचा मात्र इशारा आला कारण 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग होती या अगोदरच्या चेंडूवरती. त्यामुळे पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न त्यामुळे नो बॉल घोषित केलाय आणि पुढचा बॉल आता फ्री हिट. अलंकारसाठी टीमची धावसंख्या 24. ओहो, नो बॉल नो बॉल नो बॉल घोषित केलाय. आता फलंदाज ही ओव्हर कंप्लीट करू शकणार नाहीये असं वाटतंय मला. पावसाचा वेग वाढलाय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 लगातार 2 चेंडू नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट आहे. थोडीशी लाईन बिघडलेली आहे स्वप्नील शिंदेची. 23 धावा. 25 धावा झालेल्या आहेत. 25 आणि 3 बॉलचाच खेळ संपलाय. हा, ही लाईन चांगली आहे. बॅकअप लेन तर या बॉलनं मध्ये टप्पा थोडासा मागे ठेवला होता स्वप्नील शिंदेनं आणि बीट करून गेला अलंकारला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पहा प्रचंड आता पाऊस सुरू झालाय. पावसाचा वेग आता प्रचंड वाढलाय. आणखीन एक चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. फुटवर्क नाही अलंकारचं. शेवटचा बॉल शिल्लक. हो, इथे फटका चांगला थ्रू द कबर. टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टायलिश शॉट. अलंकारच्या बॅट मधून येतोय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. सीमा पार. षटकार. षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता स्कोअरवर होते 2 गडी मध्ये 30 धावा. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये स्वप्नील शिंदेनं धावा खर्च केलेले आहेत. टोटल 13. असं एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 31 ला 2. आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. विनीत ज्यानं दुसरं ओव्हर त्याचं स्वतःच पहिलं ओव्हर 5 रनचं टाकलं होतं आणि त्याच्यावरती परत परत एकदा भरोसा दाखवला. विनीत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल स्विंग इन मिस पडल्यानंतर थोडासा काटा बदलला बॉलला आतमध्ये आला. इन्साइड केल्याचा प्रयत्न
53 धावा झालेल्या आहेत आणि 53 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये घनसोली 11 घनसोली टीमच्या समोर. 53 टू विन. 53 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू 53 धावा हे समीकरण. सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय घनसोली 11 घनसोली त्यांच्या विरोधामध्ये जुईनगर 11 जुईनगर असा सामना तुम्ही अनुभवताय. टॉस इथे जिंकलाय घनसोली टीमनं. प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती आणि पहिल्या सत्रामध्ये जुईनगर 11 या टीमनं बॅटिंग केली. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 आणि 53 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलेलं आहे घनसोली टीमच्या समोर. मिलिंद स्फूर्ती आणि राकेश प्रतिशान गोठोली आयोजित ही स्पर्धा बाबा केदारनाथ चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि स्पर्धेतला पहिला दिवस आलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत, मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि व्यासपीठावरती आमचे जनार्दन म्हात्रे नाकवा या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. आज शनिवारचा दिवस आहे. उद्या रविवार सुपर संडे आणि उद्या या स्पर्धेमध्ये भरपूर प्रचंड गर्दी होईल आणि ची भूमी आहे. संतांची परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र. चला गेम स्पीडअप करा. 53 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि या 53 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग घनसोली 11 या टीम कडून करायचा आहे आणि अशा कंडिशन मध्ये आता 53 धावांच्या पाठलागाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली घनसोली 11 या टीम कडून. राहुल आणि त्याच्या जोडीला स्वप्नील शिंदे. राहुल शेट्टे आणि स्वप्नील शिंदे हे दोन सलामीवीर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 53 धावा अगदी चांगलं टार्गेट सेट केलंय जुईनगर 11 या टीमनं.
पहिल्याच ओव्हरमध्ये जर सुरुवात चांगली झाली जुईनगर टीमची, तर मात्र एक पकड निर्माण होईल या मॅच मध्ये. कारण धावांचा उल्लेख केला तर 53 धावा काढायच्या आहेत. पहिलाच गोलंदाज दिनेश ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल फुलटोस आणि ते पहा फुलटोसला खाता आलं नाहीये राहुल शेट्टीला. अगदी ज्युसी लॉलीपॉप होता, तो स्वीकारता आला नाहीये. मिस्टामिक स्ट्रोक, इलिव्हेशन कमी प्राप्त झालं आणि वाईडिश लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला तिथे झेल टिपण्यात आला. फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन 0 राहुल शेट्टी बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट आलेली आहे. उलटो स्पॉन होता दिनेशचा, परंतु मोठ्या पटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये राहुल शेट्टीला आणि तिथे खूप चांगला झेल टिपण्यात आला. फलंदाज 0 बाद. पहिल्या विकेटचा पतन झाला आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये निखिल मडवी. मिनिट नंबर 3 मध्ये आता मैदानाच्या आतमध्ये आला. स्वप्नील शिंदेला जॉईंट होतोय. जुईनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये घनसोली असा सामना रंगला जातोय. त्रेपन्न धावांचं लक्ष आहे. त्यावेळेस आडव्या बॅटने देखील लुंग कार्पेट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो दूरवरून चेंडू पर्यंत. तोपर्यंत सिंगल आले आणि या सिंगल आपलं खातं खोललं निखिल मडवीनं. यावेळेस बॅटची कडा घेतली. स्कोर ऑफ द विकेट बॉल चालला. इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? तसं होत नाहीये. फक्त सिंगल वरती समाधान मानलाय स्वप्नील शिंदेनं आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोअर वरती रन झाल्या 2. 53 करायचे आहेत या मॅच मध्ये. बाबा केदारनाथ चषक तुम्ही पाहताय 2024चा पावसाळी रबर बॉल स्पर्धेचा हंगाम सुरू आहे आणि यंदाच्या हंगामातली स्पर्धा गोटुलीच्या न्यू इर्ती क्रीडांगणामध्ये रंगली जाते. एम.एस. सलीबन आणि राकेश प्रतिष्ठान गोटोली या टीमच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. ओहो सबमरीन खूप चांगला बॉल बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल. बॉल पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेलाय निखिल मडवीला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यामुळे बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. 3 धावा 53 करायचे आहेत. पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. ओहो इथे शॉर्ट बॉल खांद्याचा चांगला वापर. शॉर्ट बॉलचा वापर केला. बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर हा बॉल अगदी कानासमोरून फुंकर मारत गेला असेल निखिल मडवीच्या. चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये दिनेशची. बॅक ऑफ लेन टप्पा थोडासा मागे ठेवला होता. आता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल मडवीच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअर वरती 9.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर वरती 9 धावा. आता ओव्हर नंबर 2 साठी आला अलंकार. यानं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग चांगली केली. आता गोलंदाजी करायची आहे. 53 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. अलंकार तो स्वप्नील शिंदे. हो, चांगला बॉल, गती काढली होती, पडल्यानंतर थोडस आतमध्ये येणारा बॉल बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. स्वप्नील शिंदे बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल वरती निर्धाव बॉल आलाय. दुसरा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. त्यामुळे ते पंच आमच्याकडे वळत आहेत. महेंद्र पाटील सिग्नल करत आहेत व्हाईट बॉल. म्हणजे हा बॉल अलंकाराला पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या एक क्रिकेटचा मॅजिकल आकडा 3 दुहेरी अंकामध्ये स्कोर पोहोचलाय. 10 रन 53 करायचे आहे ते मॅच मध्ये. इथे पहा थोडासा पिच खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते फलंदाज स्वप्नील शिंदेला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 11 53 करायचे आहेत. अगदी संत मॅच सुरू आहे. एक पहिली विकेट आली पहिल्याच ओव्हर मध्ये. पहिल्याच बॉल वरती राहुल शेट्टीला बाद केलं दिनेशनं. आणि त्यानंतर मात्र सेकंड विकेट साठी एक चांगली भागीदारी केली जाते निखिल मडवी आणि स्वप्नील शिंदेकडून. ओहो, इथे फटका वा. बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. लॉंग ऑन क्लिअर करतो आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून षटकार. यात लेंथला स्वप्नीलला तुम्ही बॉलिंग करू शकत नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर आणि त्या शॉर्ट बॉल वरती एक चांगलं प्रत्युत्तर दिले स्वप्नील शिंदेनं. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या अखेर स्कोर वरती 17 धावा. 17 लॉस ऑफ 1 विकेट्स. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर. टू बॅक दुसरा. पहिला लॉंगॉनच्या डोक्यावरून आता मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. आता मॅच राहण्यात चाललेली आहे. 53 करायचे आहे. 23 धावा झाल्यात म्हणजे अजूनही 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वेंचुलेली पण या टीमला. ओव्हर पिच बॉल. ओव्हर पिच बॉलला सुद्धा उडवलाय. बॉलला पंख लावत अगदी हवेच्या लाटांवरती बॉल तरंगत गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा तिसरा येतोय. स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 29. तिथे सुद्धा 29 झालेत. आक्रमण केलं जात आहे अलंकारावरती. पहिले 2 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती होते. त्यानंतर मात्र ओव्हर पिच बॉलचा वापर, शॉर्ट बॉलचा वापर केला आणि स्वप्नील शिंदे अक्षरशः तुटून पडला या गोलंदाजावरती. ओव्हर द विकेट. यावेळेस शॉट डिस्मिसल. फटका फसलाय. अगदी जाळ्यामध्ये पकडलाय. षटकार पॉइंटला मिथून होता. मिथून कडून चांगला प्रयत्न. अप्रतिम झेल आणि फलंदाज स्वप्नील शिंदे बाद. आणखीन एक विकेटचं पतन. दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर मिळते 29 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 9 आल्या, परंतु या ओव्हर मध्ये अलंकारला 20 धावा खर्च झाल्यात. परंतु शेवटच्या बॉल वरती विकेट काढली स्वप्नील शिंदेचे. अशा पद्धतीनं ओव्हर नंबर 2 इथे संपलेले आहेत. 29 धावा. 18 बॉल मध्ये अजूनही धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
26 येणाऱ्या 18 बॉल मध्ये इथून 26 धाबांची गरज आहे घनसोली 11 या टीमला. आणि अशा कंडिशन मध्ये आता नवीन फलंदाज, माफ करा, 18 बॉल 24. अठरा बॉल 24 धाबांची आवश्यकता. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये दत्ता मोहिते, टेनिस बॉल क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिला बॉल बॉलर ओव्हर द हेड बॅक ड्राईव्ह केलाय, 1 रन पहिली वेगाने कंप्लीट केली. त्यानंतर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे थांबलाय. एकच धाव मिळेल निखिलला. आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 30. म्हणजे आता येणारे बॉल आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 23 धाबांची आवश्यकता. 17 बॉल 23 रन. ही मॅच बनेल का जुईनगर टीम कडून? बनवण्यासाठी विकेट्स घ्याव्या लागतील. निखिल मडवीची विकेट घ्यावी लागेल खास करून, तरच कमबॅक होईल जुईनगर 11 या टीमचं. हो, फटका फसलाय दिनेश आगे बॉलच्या खाली आणि ते अप्रतिम झेल टिपलाय. शॉट मिड विकेटच्या दरम्यान फलंदाज शून्यावरती. विशाल मडबी बाद. धक्का क्रमांक 3रा लागतोय घनसोली 11 या टीमला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 30 म्हणजे अजूनही 23 धाबांची आवश्यकता येणाऱ्या 16 बॉल मध्ये. अखेर दत्ता मोहितेने विकेट प्राप्त केलेली आहे. मी मगाशी दत्ता मोहितेचा उल्लेख केला. अनेक स्पर्धांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे दत्ता मोहितेचा. पूर्वी ग्रामीणच्या स्पर्धा खेळत असताना खूप चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलं. आता 40+ अनेक स्पर्धा तो गाजवतोय. खास करून खुल्या गटातील 40+ स्पर्धांमध्ये त्यांचं खूप चांगलं प्रदर्शन राहिले आहे. दत्ता मोहिते आणि आता नवीन फलंदाज अमित पाटील. 16 बॉल आणि तिमितला. पण या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 21 धाबा, 31 धाबा. म्हणजे आता 15 बॉल आणि करायचे आहेत 22 रन. 15 बॉल 22. गनबॉलचा पर्सेंटेज वाढवावा लागेल, किंबहुना इथून विकेट घ्यावी लागेल तरच कमबॅक होईल. 15 बॉल आणि 22 धाबा. हो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खेचून मारलाय. खांद्याचा चांगला वापर. बॉलला पाठवला सीमारेषा पलीकडे. निखिलच्या बॅट मधून येतोय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे 37. 37 धावा. आणखीन एक ओव्हर पिच बॉल समोर दिला आणि समोरच मारलाय. बॅक टू बॅक दुसरा. या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये निखिल मडवीला. पहिला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, आता लॉंगॉनच्या भरून बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय. आणि पाहता कुंदन पारकरच्या चेहऱ्यावरती स्माइल पहा, अगदी गगनात मावेन असं झालाय. आणि त्यांचे फेवरेट प्लेअर आहे दत्ता मोहिते. त्यांच्या विरोधामध्ये हल्ला चढवला म्हणजेच अगदी द्विगुणित आनंद झाला कुंदन पारकरला. लेगबाच्या स्वरूपामध्ये सिंगल न ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 44 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. सामना क्लिअर होत चाललाय. यानंतरचा पुढचा सामना अखेर आबाळा टीम आपण टॉस साठी या आणि तो सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. लक्षात घ्या. बॉलर बॉलर ऋषी आलाय षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी. 12 बॉल 9चं समीकरण. 12 बॉल 9 असं समीकरण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि ऋषी आलाय ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली. विकेट किपरच्या मागे चालला बॉल गोषंकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या 45 म्हणजे आता 11 बॉल आणि 8 रन हे इक्वेशन आहे.
फुल टोल वसूल करून मारला हा फटका. निखिल मडबीनं नो बॉल. त्याच्यानंतर मात्र प्रहार और सीमा पार. षटकार म्हणजे फक्त एका रनची गरज. चला घनसोली 11 टीमचे कॅप्टन आणि राबाडा जय स्मृती राबाडा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. 4 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. चला इथे व्हाईट बॉल आणि हा सामना जिंकला. वेल प्लेड अभिनंदन. 7 गडी राखून घनसोली 11 या टीमनं सामना जिंकलाय. जुईनगर टीमला पराभूत केलं आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी मी गोटोली गावचे नाखवा जनार्दन म्हात्रेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करावा. 4 ओव्हरची मॅच. जय स्मृती राबाडा विरुद्ध घनसोली 11 घनसोली. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉस साठी. चला टीम घणसोली कॅप्टन आणि अमित पाटील प्लीज या. आणि राबाडी टीमचा कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समेत जोडले जातील. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. राकेश प्रतिष्ठान गुट्ट्युली आयोजित बाबा केदारनाथ चषक 2024 या भव्य दिव्य पावसाळी स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या 2 मॅच लवकर संपल्या. त्यानंतर तिसऱ्या मॅचला सुरुवात केली जाते. जय स्मृती राबाडे वर्सेस घणसोली 11 घणसोली. 4 ओव्हरची मॅच असेल आणि टॉस केला जाईल जनार्दन म्हात्रे नाखवा यांचे शुभ हस्ते. 4 ओव्हरची मॅच असेल. टॉस जिंकला. कोण जिंकला टॉस? राबाडे टीमने टॉस जिंकलाय. लगेचच आपला निर्णय आणि लगेचच मॅचला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच. जुईनगर टीम आपण अगदी वेळेवर उपस्थित राहील त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. चला टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय जय स्मृती राबाडे टीमने. बॅटिंग साठी आमंत्रित केलंय टीम घणसोली 11 घणसोली टीमला. तिसरी मॅच आजच्या दिवसातली. आज या मुख्य व्यासपीठावर आपण जर पाहिलं तर जनार्दन म्हात्रे एक क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांचे शुभ हस्ते नुकतंच टॉस झाला. त्याचबरोबर न्यू इर्ती मैदानाचं संपूर्ण मॅनेजमेंट ज्यांच्याकडे सांभाळलं जातं 40+ एक लेजंड खेळाडू किरण म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत.